नमस्कार मित्रांनो, फायनली मुंबई जिल्ह्याच्या आरक्षणीय जागा आपल्या समोर आहेत। सर्वात जास्त म्हणजेच 2459 जागांवरती ही भरती होणार आहे। बघूयात आपण कशा प्रकारे हे कॅटेगरीनुसार आरक्षण त्यांनी दिलेले आहे आणि त्यानुसार जागा कोणत्या कॅटेगरीला किती आहेत त्या बघूयात आपण। पोलीस शिपाईसाठी 2459 जागा असणार आहेत। त्याचप्रमाणे जर बँड्समनसाठी जर पाहिलं, पोलीस शिपाई बँड्समनसाठी टोटल जागा आहेत 8। त्यानंतर पुढे बघितलं तर कारागृह शिपाई दक्षिण विभाग मुंबई यासाठी टोटल जागा आहेत 176। सुरुवातीला आपण आधी मुंबईसाठीच्या पोलीस शिपाईची जागा बघूयात। 2459 टोटल जागा आणि कॅटेगरी वाईज जर पाहिलं तर अ जासाठी 320 जागा टोटल असणार आहेत। त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 96 जागा, महिलांसाठी 96 जागा। अ ज साठी टोटल जागा आहेत 172, त्यापैकी सर्वसाधारणसाठी 50 जागा, महिलांसाठी 52 जागा। विजा अ साठी टोटल जागा आहेत 74, त्यापैकी सर्वसाधारणसाठी 22 जागा आणि महिलांसाठी 22 जागा असणार आहेत। भज ब साठी टोटल जागा आहेत 61, त्यानंतर त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 19, महिलांसाठी 18। भज क साठी टोटल जागा आहेत 86, सर्वसाधारणसाठी 26, महिलांसाठी 26। भज ड साठी 49 जागा असणार आहेत टोटल, त्यापैकी सर्वसाधारणसाठी 17, महिलांसाठी 15। विमा प्र साठी 49 जागा असणार आहेत टोटल, त्यापैकी 17 जागा सर्वसाधारण आणि महिलांसाठी 15 जागा। इतर मागासवर्गीयांसाठी टोटल जागा आहेत 467, त्यापैकी 142 जागा आहेत सर्वसाधारणसाठी आणि महिलांसाठी आहेत 140 जागा। ACBC साठी 246 जागा असणार आहेत टोटल, त्यापैकी सर्वसाधारणसाठी 75 आणि महिलांसाठी 74। EWS साठी 75 जागा असणार आहेत सर्वसाधारणसाठी आणि महिलांसाठी जागा आहेत 74। अराखीव गटासाठी 689 जागा असणार आहेत टोटल, त्यापैकी 208 जागा आहे सर्वसाधारण आणि महिलांसाठी असणार आहेत 207 जागा। टोटल जागा आहेत 2459 या आहेत पोलीस शिपाई मुंबई शहरसाठीच्या जागा। आता आपण पुढे बँड्समनसाठीचं बघूयात। बँड्समनसाठी इथे समोर आपल्या जागा दिसत आहेत कॅटेगरीनुसार। त्यानंतर पुढे जर पाहिलं तर कारागृह शिपाई दक्षिण विभागासाठी 176 टोटल जागा आहेत आणि इथे कॅटेगरी दिलेत आणि त्यानुसार इथे उभ्या लाईनला समांतर आरक्षण दिलेलं आहे। ते तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि कॅटेगरीनुसार आपल्याला कोणत्या समांतर आरक्षणानुसार कॅटेगरीमध्ये आपल्या कोणत्या जागा आहेत, किती जागा आहेत त्या पाहून घ्यायच्यात। ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच। धन्यवाद मित्रांनो। इतरही जिल्ह्यांच्या जसं येतील माहिती तशी आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येईल। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।